आरोग्यम नर्सिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की आपण प्रिपेअर करत आहोत अपकमिंग DHS आणि DMAR या एक्झामला प्रिपेअर करताना आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून प्रिपेअर करताना आपण आज सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, जो की आहे OBGYचा. तुम्ही जर OBGYचा स्टडी चालू केला असणार किंवा तुम्ही त्याचे प्रिवियस क्वेश्चन पेपर सॉल्व केले असणार तर तुम्हाला पाहायला मिळणार की जे पण सुद्धा क्वेश्चन आलेले आहे तुम्हाला मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स याच टॉपिकवरती पाहायला मिळतील. तर जे एक्झामच्या दृष्टिकोनातून काही जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे आपण ते लिस्ट आउट करूया. त्याच्यामध्ये पहिलं आहे नॉर्मल लेबर. नॉर्मल लेबर हा एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्याला सर्व डिटेल स्टडी आपल्याला नॉर्मल लेबरबद्दल करायचं आहे. नॉर्मल लेबर नंतर आहे स्टेजेस ऑफ अ लेबर, नंतर आहे पार्टोग्राफ, नंतर PPH पोस्टपार्टम हेमोरेज आपण त्याला म्हणतो PPH. हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे प्री एक्लाम्शिया अँड एक्लाम्शिया. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्लॅसेंटा प्रिविया. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत ॲब्रप्शिओ प्लॅसेंटा. नंतर आपण पाहणार आहोत PROM म्हणजे प्री मॅच्युअर रप्चर ऑफ अ मेम्ब्रेन, त्याला आपण म्हणतो PROM. त्यानंतर आपण पाहणार आहोत अपगार स्कोअर. अपगार स्कोअर आपण सध्या अपगार स्कोअरसाठी जे अपगार आहे ते कशाचे स्टँड्स करते आपण ते फक्त बघून घेऊया. अपगारमध्ये A स्टँड्स फॉर ॲपिअरन्स, P फॉर पल्स, G फॉर ग्रिमिनन्स, A फॉर ॲक्टिव्हिटी अँड R फॉर रेस्पिरेशन. आपण याच्याबद्दल डिटेल स्टडी नंतरच्या आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. नंतर आहे NST. NST काय आहे तर NST ही एक नॉन स्ट्रेस टेस्ट आहे. ही जी टेस्ट आहे ही टेस्ट नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे आणि ही टेस्ट फिटल वेलबिंगला आपण असेस करण्यासाठी आणि फिटल वेलबिंग असेस करण्यासाठी बाय मॉनिटरिंग फिटल हार्ट रेट त्यासाठी आपण ही टेस्ट करतो. नंतर आहे CST. CST म्हणजे कॉन्ट्रॅक्शन स्ट्रेस टेस्ट. कॉन्ट्रॅक्शन स्ट्रेस टेस्ट ही एक अशी टेस्ट आहे ज्याच्यामध्ये आपण फिटलचा रिस्पॉन्स चेक करतो टू दी युटराईन कॉन्ट्रॅक्शन्स. फिटल युटराईन कॉन्ट्रॅक्शनला कसा रिस्पॉन्स करतो या जे टेस्टचा आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे त्याला आपण म्हणतो CST. नंतर आहे ऑक्सिटोसिन. त्याच्यानंतर आहे MgSO4. हे ड्रगसुद्धा आपण नंतर डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. नंतर आहे RH इनकॉम्पिटॅबिलिटी. नंतर आहे GDM. GDM म्हणजे जेस्टेशनल डायबिटीज मेलाइटस. त्यानंतर आपण पाहणार आहोत एक्टोपिक प्रेग्नेन्सी, त्यानंतर मोलार प्रेग्नेन्सी, त्याच्यानंतर आहे कॉन्ट्रासेप्शन आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत IUCD इंट्रा युटेराईन कॉन्ट्रॅसेप्टिव्ह डिव्हायसेस. IUCD हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती पण आपल्याला बरेच क्वेश्चन पाहायला मिळतील. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्युअरपेरियम. हे सर्व टॉपिक्स आपण डिटेल्समध्ये स्टडी करणार आहोत. याच्याबद्दल आपण त्याबद्दलची क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. हे टॉपिक्स आपण समजून घेणार आहोत. याच्यासाठी हे टॉपिक समजून घेण्यासाठी याचे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी याबद्दल अपडेटेड राहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि थँक्यू. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.